और एक और तेज तर्रार गेंद, क्या बात है। दो डॉट डाल चुके हैं हेमंत, स्ट्राइक पर है। ओवर की अगली गेंद लेकर आते हुए नयन, शॉर्ट बॉल कवर रीजन में खेल दिया है, 1 रन कंप्लीट। शुभम वहां पे, नाइस फील्डिंग पोजीशन, और ये आउट। तीसरे रन के लिए जाते हुए आउट हो गए वासुदेव पाटिल। अंपायर कन्फर्म करायचंय काय आहे। इस बीच ओवर की अगली गेंद, और अच्छा शॉट खेल दिया है, चाहे ड्रॉप, 2 रन की गुंजाइश। हेमंत, हेमंत कौन आउट है? हेमंत, बॉल हो चुके हैं 4 बॉल, 4 बॉल हो चुके हैं। 4 बॉल, चौथे बॉल पे देवेंद्र ने क्या ड्रॉप कर दिए। इस बीच बैटिंग के लिए आते हुए अमोल तरे, गॉगल उतार दिया उन्होंने अपना, बॉल ठीक से दिखे इसके लिए। And the 5th ball which going to be bowled by Nayan Patel, and the striking end the batsman who is standing is Amol Tare. Fielding has been adjusted by Nayan Patel. 2 fielders which have been placed for square of the mid wicket and a square leg is Akshay Patel. Fielding adjustment has been done. There is no fielder at cover region. The fielders are completely occupied towards the long on, mid wicket region and cow corner. Yes, that is the fielding. There are, and one fielder is for the third man which has been positioned for the reverse sweep, I guess, and the bowling which would be guided. इस बीच ओवर की अगली गेंद नयन के लिए लेकर आते हुए अमोल तरे बैटिंग करेंगे। देखते क्या होता है इस मैच का फैसला। चलिए, एंड तेज तर्रार गेंद अंपायर की तरफ से वाइड घोषित। स्कोर रीचेस टू 18 रन। इस बीच ओवर की अगली गेंद नयन पाटिल, 5वीं गेंद दूसरे ओवर की लेकर आते हुए नयन पाटिल, सामने है अमोल, और ये दंदनाता गेंद, डॉट बॉल। स्कोर रीचेस टू 18 रन। लास्ट बॉल ऑफ द ओवर, नयन, full toss ball which has been placed towards the square leg and the mid wicket between them. Ball goes to the boundary. दंदनाता हुआ चौकार, 1 2 3 4।
ये मैच जीतने के लिए बाबाज 11 इस टीम को 12 बॉल 32 धावांची गरज आहे. हा सामना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी संधी आहे वासुदेव पाटील आणि अमर तरे यांना. मदत करायची आम्हाला, वेळेअभावी सहकार्य करायचं आहे, फिल्डिंग लावून घ्यायची आहे, वेळेअभावी सहकार्य करायचं आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रिक्वेस्ट असेल पाटील बंधू टीमला. बॉलिंगसाठी येत आहेत शुभम. $54 is the target. आणि आपण बघतोय काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. बॉलिंग एंड साठी येत आहेत शुभम. दे वुड बी गोइंग टू बॉल फ्रॉम दी साईदाम अपार्टमेंट एंड विच वॉज प्रीवियसली दारखाड़ी एंड. एंड स्ट्राइकिंग एंड पे है वासुदेव पाटिल जो है ब्रिज एंड पे, टोल नाका एंड. थक गए हैं, उनको इलेक्ट्रॉल की ज़रूरत है, लेकिन वो थके हुए भी खेल सकते हैं ऐसा कहना है उनके मित्र सागर पाटिल का. देखते हैं क्या होता है इस मैच में. 12 बॉल 32 रन. महत्वाची ओव्हर घेऊन येतील शुभम मडवी. आणि हा टॉप एज लागलेला आहे. फलंदाज बाद. या रन्स काढायचे आहेत अंपायरने. स्टंपला बॅट आहे. वाइड नहीं है ना. नाही दिली ना त्यांनी. विचारलं ना, विचारला 1 फॉर दी ओव्हर दिलेली आहे का अंपायर. नाही. फलंदाजीसाठी येत आहेत अमर कोहली आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत अमोल तरे. बॉलिंग साठी येत आहेत ते शुभम मडवी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. अच्छा खेल दिया है टुवर्ड्स दी रीजन ऑफ मिड ऑफ शॉर्ट मिड ऑफ. और ये गलत थ्रो, इस वजह 2 रन कंप्लीट. 3 रन की गुंजाइश. देखते क्या होता है. अच्छी फील्डिंग अक्षय पाटिल द्वारा. बैकअप फ्रॉम द स्क्वायर लेग रीजन. स्कोर रीचेस टू 24 रन. 30 रन की जरूरत 10 गेंदों में. इस बीच शुभम ऑफ स्टंप के काही भी बाहर गेंद ये पंचान द्वारा वाइड घोषित. अच्छी बॉलिंग का मुजाहरा करते हुए वैसे ही बैट्समैन है वहां पर अमर कोहली. देखते क्या होता है इस मैच में. एंड प्ले टुवर्ड्स दी मिड शॉट. अच्छा फील्डिंग करते हुए दीपक पाटिल. 1 रन कंप्लीट हो गया है. दूसरी रन को डिनाई कर दिया है. खुद स्ट्राइक लेकर मैच को वो देखना चाहते हैं क्या होता है इस मैच में. देखते हैं. स्कोर रीचेस टू 26 रन. अब नो बॉल में 28 रन की जरूरत है. नहीं मारून इस बीच अच्छा गेंद, तेज थर्रार गेंद डालते हुए शुभम मडवी. अमोल दूसरा बॉल मिस करते हुए.
ओवर की अगली गेंद शुभम, और अच्छी गेंद, क्या बात है, क्या बॉलिंग कर रहे हैं, देर से आए लेकिन शायद दुरुस्त आ रहे। अच्छी मैच की गुंजाइश बनती हुई यहाँ पर। अभी तक सिर्फ एक ही टीम कंफर्म हो पाई है, वो है हमारी शिवा एंटरप्राइजेस टूवर्ड्स द फाइनल्स। देखते हैं, टॉप 4 में आ चुकी है हमारी टीम। इस मैच को जीतकर पाटिल बंधु अपने आप को भी एक चांस देंगे, एक लाइफलाइन देंगे, मुझे ऐसा लग रहा है। इस बीच ओवर की अगली गेंद लाकर आते हुए शुभम, अगेन बॉल, डॉट बॉल, बैक टू बैक 3 डॉट डिलीवरीज। दूसरा डिनाई करके शायद गलती कर दी है उन्होंने। पकड़ पकड़ जरा बस. आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज संदीप. आणि या आधीचं षटक अतिशय उत्कृष्ट रीतीने हाताळलं होतं गोलंदाज शुभम याने. पूर्णपणे बीट केलेलं फलंदाज अमोल तरे याला. आणि सामना सुरू करायचा आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि हा खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि ह्या सीमा पार चौकार. आणि ही अतिशय सुरेख वेगवान गोलंदाजी गोलंदाज संदीप यांच्याकडनं पूर्णपणे बेट केलेलं आहे फलंदाज अमर कोहली याला. आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल बाद. बॅटीची टॉप एज लागून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि 3 चेंडूमध्ये 24 धावांची गरज बाबास एंटरप्राइजेस या संघाला. आणि विजयाकडे वाटचाल करत असताना संघ पाटील बंधू. आणि हा अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, एका धावेचा प्रयत्न परंतु परत पाठवलेला आहे देवांग याला. 2 चेंडू आणि 24 धावा. आणि हा पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये पुन्हा एकदा बीट केलेला आहे फलंदाज अमोल तरे याला. 1 चेंडू आणि 24 धावा. आणि आणखी एक डॉट चेंडू आणि पाटील बंधू हा संघ विजयी ठरलेला आहे.
आणि यापुढील होणारा सामना स्वरा एंटरप्राइजेस आणि पाटील बंधू एंटरप्राइजेस, तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाशी निघाल्या करवल्या गोपाण्याला मनाचा मान दीन मान. आणि यापुढील होणारा सामना एकविरा एंटरप्राइजेस आणि पाटील ना आणि पाटील बंडू एंटरप्राइजेस. आणि यापुढील होणारा सामना पाटील बंधू एंटरप्राइजेस आणि एकविरा एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये. तरी दोन्ही संघांनी नाणेफेक करून घ्यायची आहे.
आणि A1 जोडीमधून एक सुकेश डाकी यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा येतील पिंडा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. आणि पाटील बंधू एंटरप्राइजेस आणि एकविरा एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये होणारा सामना. आणि मी विनंती करतो की सुकेश डाकी यांनी त्यांच्या सुभाष ते नाणेफेक करून घ्यायची आहे. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते सुकेश डाकी यांच्या हस्ते नाणेफेक. पाटील बंधू एंटरप्राइजेस आणि एकविरा एंटरप्राइजेस. पाटील खासदार आपलं भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आणि एकविरा एंटरप्राइजेस या संघाने नाणेफेक जिंकून पुढे पुढे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी त्यांनी लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मंत्री होतील दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील. मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. सामन्याचे पंच
पाटील बंधू आणि एकविरा एंटरप्राइजेस या दोघांमध्ये सामना आहे. या सामन्याचे पंचगिरी लेग अंपायर आणि मेन पंच Acura will the toss win in the field first. पंच ऋषी तरे डीजे थँक्यू डीजे ऋषी तरे पंच आणि मुरलीधर पाटील प्लीज संबोल कमिटी. सोन्यानं सजला नावलई गाजला बाई माझा सोन्यानं सजला नावलई गाजला बाई माझा सोन्यानं सजला. चला पंचांची भूमिका दादा. मुरलीधर पाटील ऑफिशियल पंच उल्फ बिली बॉल्टन. पंचांची भूमिका आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. थँक्यू विजय. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज ऋषी मेन पंचच्या भूमिकेमध्ये. चला स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. दोन्ही पंच आलेले आहेत. पटेल बंधू पाटील बंधू यांचे सलामीवीर ओपनर बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन पाठवायचे आहेत. पाटील बंधू सामना हा 3 षटकाचा असेल. खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक सामना 3 षटकाचा असेल. आणि शरद पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि व्यासपीठ ग्रहण करायचं आहे. मान्यवांची मांडळी कार्यक्रमाची शोभा. पाटील बंधूचे ओपनर बॅट्समन आहेत दीपक पाटील आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन आहेत कोण आहेत अक्षय पाटील. दीपक पाटील यांनी 3 बॉल 3 षटकार मारले. नरेश कोट यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक. सामना हा 3 षटकार असेल. हिटमॅन रोहित शर्मा या नावाने तुम्ही ओळखता. तसेच कशिली गावचे दीपक पाटील हिटमॅन रोहित शर्माच्या जागेवर आहेत. यांनी 3 बॉल 3 षटकार मारले तर नरेश कोट यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकार 3 षटकार 3 चौकार 3 षटकार. नरेश कोट यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राईज. उत्कृष्ट अशी कामगिरी अष्टपैलू खेळाडू कशली गावचे. पाहूया आपल्या सामन्यामध्ये काय करत काय नाही आहे. ऑफिशियल पंच आपले बॉलर येते दिनेश पहिले षटक मार्गदर्शन करताना प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की सामने 3 षटकाचे असतील. सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे असेल. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. संघात वादिवाद केल्यास संघ बाद केला जाईल. पहिले षटक मार्गस्थ करताना दिनेश आपल्या 6 चेंडूवरती किती धावा खर्च करतोय आणि स्ट्राईकला गोलंदाज आहे ते दीपक पाटील. बिलकावून दिला चेंडू टॉपेच लागलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. विरेंद्र सेवाग आणि दीपक पाटील यामध्ये कॉम्बिनेशन एकच आहे. विरेंद्र सेवाग हे पॉईंटला खूप चांगला जगा मारतात आणि दीपक पाटील लॉंग ऑफला खूप यांचा फेवरेट शॉट आहे तो. आणि आपला खाता ओपन केलेला आहे पाटील बंधू यांनी. 1 चेंडू 1 धाव. बॉलर आहे ते दिनेश. पाहूया दुसरा चेंडू आणि पॉवर प्लेचं षटक. हाय व्होल्टेज ड्रामा.
सुंदर चेंडू बिलकावून दिलेला आहे आणि कॅपमध्ये पावबलचे शॉट आणि BSNL चौका. डीजे हमें ही गलत हमें ही डीजे सुरेख असा फटका. चौथा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न एसटीपेक्षा बीट झाला तरी सुद्धा एक धाव. धाव संख्येत 10. स्ट्राईक वरती दीपक पाटील. हुबहू वीरेंद्र सेवक स्टाईलमध्ये चेंडू मारतात ते अनुभवी खेळाडू, अष्टपट्टी खेळाडू आहेत कशिले गावचे ते. पाहूया दीपक पाटील ऑन फायर. आणि बॉल ते दिनेश. सुंदर उडा चेंडू कॅप मध्ये ट्राय होताना आणि चौकार. सुरेख असा फटकार. पहिला झटका. थँक्यू जे. पहिला झटका, पहिला हादरा. उत्कृष्ट असे आमचे गणेश देशिक. प्रत्येक चेंडूवरती यांची लक्ष असतो जणू करून आकाशामध्ये घार शिकारची वेटिंग करत असे गणेश देशिक. थँक्यू सो मच गणेश देशिक. आणि पहिला झटका लागलेला आहे पाटील बंधू या संघाला. जणू करून विनोद सेहवाग आउट झालेला आहे दीपक पाटील या रूपाने. 1 सेकंदानंतर धाव संख्या 10 होती
धावसंख्या 15. उत्कृष्ट अशी कामगिरी. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आणि सामना 3 षटकाचा असेल. प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे की सामना 3 षटकाचा असेल आणि पंचांना विनंती आहे की स्पीडअप करायचा आहे, वेळ कमी घ्यायचा आहे. स्टार्ट द गेम अँड लाईव्ह यूट्यूब लाईव्ह मॅच. 15 रन्स and 1 विकेट इन लॉस. सुंदरसा भिरकावून दिलेला आहे लॉंग ऑफला आणि पाहूया आणि झेल ड्रॉप झालेला आहे. सुंदर अशी कॅच. थँक्यू डुजे. पंच स्प्रेप करायचा आहे, सामना चालू करा. आणि पाहूया नितेश हॅट्रिक घेतो का नाही. जर नितेशने हॅट्रिक घेतली तर नरेश कोट यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. या चेंडूवरती विकेट घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज नरेश कोट यांच्याकडनं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि सुरेख असा कॅपमध्ये सिलेक्शन केलेला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि 1 धाव आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहे. पंच हु इज द कॉल. आणि 3रा धाव सुद्धा कंप्लीट झालेला आहे. पंच 4 धावा चौकार. ना तुमचे ना आमचे पंच बाहेरचे. बिली बॉर्टन डेव्हिड सपेट 4 धावा. उत्कृष्ट असं नियोजन आयोजन कशिली कोलीवाडा या संघाकडनं. धावसंख्या 10 फलकाव झाली आहे ती 19. 2 विकेट लॉस. 4था चेंडू. सुरेख असं प्रॉपर टायमिंग आणि बॅट्समन बीट झालेला आहे यष्टीवर सुद्धा. व सुरेख अशी फिल्डिंग आणि डॉट चेंडू. तसेच आमचेच गुणलेखक कॅमेरामॅन यांचे आणि संगीत नृत्य वाजवण्याचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक चेंडूवर त्यांचं लक्ष आहे. एकच पक्ष. आपली मॅच सक्सेसफुल आणि पॉवरफुल. सुरेखवाल्या पटका. प्रॉपर टायमिंग कॅपमध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडू आता मध्याने ओव्हरथ्रो केलेला आहे. 2 धावा संकुष्ट म्हणायला लागेल. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाने 2 धावा रोखलेल्या आहेत. धावसंख्या 10 फलकावर झाली आहे ती 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा चेंडू. तसेच लाईव्ह प्रक्षेपण बघताना शरद पाटील दादासाहेब. सुंदर असा चेंडू आणि बॅट्समन बीट आणि डॉट चेंडू. षटक संपलेले आहे. धावसंख्या झाली आहे ती 21. चला स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
21 धावा 2 विकेट. तिसरे षटक मार्गस्थ करताना नीलम आणि शिवा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी. नीलम आणि शिवा प्लीज पुढे करायचं आहे नाणेफेकसाठी. पाटील बंधू पाटील बंधू धावसंख्या येईल ती 21, 2 विकेट. पाहूया सामना हा 3 षटकांचा असेल. स्पीडअप करायचा आहे. अंपायर सामना सुरुवात करा. स्टार्ट द गेम. सुरेख असं एफर्ट आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आणि 2 धावा करण्याचा प्रयत्न. आणि पाहूया इथे पंच इज द कॉल अँड 2 रन्स. उत्कृष्ट असे पंचगिरी बिली बॉर्डन आणि डेव्हिड शेपेट. इंडिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान असो हे पंच तुम्हाला हमेशा दिसतील. बिली बॉर्डन, डेव्हिड शेपेट 2 धावा आणि 2 धावेमध्ये धावसंख्या दिली 23 धावा, 2 गडी बाद. दुसरा चेंडू बॉलर येते हर्ष भिरकावून दिलेला आणि बिमर चेंडू. नो चेंडू. लेग अंपायर यांचा इशारा नो चेंडू. 2 धावा म्हणजे मिळते 3 धावा पाटील बंधू या संघाला. आणि फ्री हिट, ऑल हिट आणि फ्री हिट. नो चेंडू, बिमर चेंडू. धावसंख्या 10 फलकावर 26, 26. अ लॉस ऑफ 2 विकेट्स अँड 1 बॉल. फ्री हिट असणार या चेंडूवरती. पाहूया पाटील बंधूंचे धुरंधर या चेंडूवरती किती धावा 10 फलकावर ठोकतात. प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. हर्ष सुरेख असा बिरकावून दिलेला आहे चेंडू आणि विकेट खाली फिल्डर आणि सुंदर असं झेल टिपलेला आहे बॅक टू डगआउटच्या दिशेमध्ये. आणि फ्रीट होती. फ्रीटला कधी आउट दिलं जात नाहीये. रनआउट मिळतो या चेंडूला आणि त्यामुळे डगआउट जाणार नाहीये. फ्रीटला कुठला विकेट जात नाही. धावसंख्या 10 फलका झाली आहे ती 26 at 2 लॉस ऑफ 2 विकेट्स. पंच वाईट चेंडू अवांतरिक धावसंख्या झाली ती 30. धावसंख्या 29, 2 विकेट. तिसरा चेंडू आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलेल्याने सक्सेसफुल पॉवरफुल. पंच षटकार. व्हेरी बिग डेंजरस एक्ट अँड एबिट्युअल स्टाईल अँड सक्सेस इन हर्ष सुरेख असं चेंडू आणि अपील मागितले आणि अपीलला दाद देताना विकेटचं पतन. बॅक टू डगआउट डीजे. थँक्यू डीजे. खूपच रंगतदार नाटीचा सामना. धावसंख्या 35, 3 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक म्हणजे टू गो. जर दीपक पाटील या विकेटवर असते तर धावसंख्या कमीत कमी 70 ते 75 असती. पण त्यांचा विकेट त्यांनी गमावला आणि धावसंख्या 35 व 3 विकेट. टू गो.
कसा फटका स्ट्रेटच्या दिशेने पाहूया आणि झेल ड्रॉप कॅचिंग इन द मॅच इन ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे. सुरेख असा एफर्ट सुरेख इन द बिटवीन आणि झेल ड्रॉप झालेल्या धावसंख्या 10 फलकावर. सुंदर असा ॲपट आणि बॉल भिरकावून दिलेला आहे. पाहूया झेल होतं का नाहीये. सुंदर असा ॲपट आणि झेल बाद बॅक टू बॉल डीजे. थँक्यू डीजे. 18 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष. पाच चेंडू 18 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि फ्रीट आहे. अंपायर हाऊ इट डाऊटफुल. अंपायर शेवटचा चेंडू बाकी आहे. फ्रीट 2 धाव. 2 धावा आहेत का. अंपायर who is the call, your final call and 4. Okay no okay चौका आहे बरोबर. धाव संख्या 18 आणि ती जिंकण्यासाठी 38 धावांचे लक्ष. पाहूया सुरेख बिलकुल दिलेला चेंडू बाबा गेला तो का नाही आणि षटकार मॅक्सिमम टीजे. नीलम आणि शिवा एंटरप्राइजेस या संघामध्ये नाणेफेकचा कौल होत आहे. योगेश शेठ यांच्या हस्ते. चला नाणेफेकचा कौल. धाव संख्या 24. होई द टॉस विन. नीलम इज अ टॉस विन. निर्णय कळवायचा आहे नीलम संघाने. नीलम इज अ टॉस विन. चला सेकंड ओव्हरचा सामना चालू करा. पंच स्पीड करायचं आहे. संदीप दुसऱ्या षटकाचं मार्गस्थ कारण संदीप. पाहूया धाव संख्या 10 फलक झाली आहे. ती 24 धावा आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष आहे. संदीप आपल्या चेंडूवरती काय विश्लेषण करतात. 12 चेंडू 14 धावांचं लक्ष. पाहूया काय समीकरण होतं या मॅचचं. सुंदर चेंडू भिरकावून दिलेला आहे कागोलीच्या दिशेने आणि 6 धावा. छत्रपतीच्या छावा मारल्या 6 धावा. डीजे संदीप यांना षटकार मारलेला आहे. सुंदरीला भिरकावून चेंडू आता मध्ये. पाहूया आता एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न पण एकाच धाव संतुष्ट मारला. धाव संख्या 10 फलक झाली आहे. ती 31 but loss of 1 wicket. नीलम एंटरप्राइजेस संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे.
आणि सुंदर असा आणि जेल ड्रॉप झालेला आहे. कॅच विन द मॅचेस. एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा कंप्लीट केलेला आहे. धावसंख्या 10 फलक झालेली आहे ती 33 धावा. 21 एंटरप्राइजेस या संघाच्या 5 धावा लांब आहे विजयासाठी. 5 and to win नेक्स्ट मॅच. सुरेख असा चेंडू, एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न पाहूया. दुसरा धाव सुद्धा चांगला मिस फिल्डिंग येते आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण आलेली आहे. धावसंख्या धाव फलक झाली आहे ती 35 धावा. 3 धावांची गरज विजयासाठी. का पाहूया आता. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि चांगला एफर्ट. तिसरा धाव पूर्ण झालेला आहे. 14 अपेक्षा, पण 3 धावा कंप्लीट. आणि अशा प्रकारे संघ एक संघ विजय झालेला आहे.